माझ्या अमलेश तांबे व्लॉग या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या भागामध्ये जुन्या मुंबई गोवा हायवेवरील अर्जुना नदीवरचा पूल बघण्यासाठी आपण जाणार आहोत। या पुलाची काही ड्रोन दृश्ये मी आपल्याला दाखवणार आहे। तसेच या पुलाच्या शेजारी नव्याने बांधण्यात आलेला जो पूल आहे त्याचीही ड्रोन दृश्य आपण बघणार आहोत। राजापूर मुंबई गोवा महामार्गावरील निसर्गाच्या कुशीत लपलेले एक छोटे शहर। या शहराची काही ठळक वैशिष्ट्ये त्यापैकी एक म्हणजे येथे अवतरणारी गंगा। दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या मुंबई गोवा महामार्गावर असलेला ब्रिटिशकालीन पूल, जो अर्जुना नदीवरती ब्रिटिशांनी बांधला। आजही तो पूल मोठ्या दिमाखात उभा आहे, फक्त आता थोडा दुर्लक्षित झाला कारण त्याच्या शेजारी नवीन महामार्गावर नवीन मोठा पूल बांधण्यात आला। आणि तिसरं वैशिष्ट्य राजापूरपासून थोड्याच अंतरावर असलेलं शंकराचं स्वयंभू देवस्थान दूतपापेश्वर। आता आपण प्रवास करतोय राजापूर शहरातनं मुंबईकडे जाणारा जुन्या घाटीतला हा रस्ता। वळणावळणाचा आणि संपूर्ण झाडाने वेढलेला असा पूर्वीचा रस्ता। ही घाटी उतरून खाली गेलो की येतो अर्जुना नदीवरील ब्रिटिशकालीन पूल। या पुलाविषयी थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या काही सूचना असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये त्या टाईप करून नक्की सांगा। या पुलाविषयी जी काही माहिती मला मिळाली त्यावरून असे दिसते की 1935 साली या पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली। 1940 साली बांधकाम पूर्ण झाले आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। पुलाची लांबी जवळपास 70 मीटर आहे। डावीकडचा रस्ता राजापूर रेल्वे स्टेशनकडे जातो आणि समोर गेलेला रस्ता हा घाटातून वर जाऊन नवीन हायवेला येऊन मिळतो, जिथून आपण पुढे गोव्याकडे जाऊ शकता। समोर दिसते शांतपणे वाहणारी अर्जुना नदी, परंतु पावसाळ्यामध्ये अनेक वेळेला याच नदीने रौद्ररूप धारण केलेले आपण पाहू शकता। नदीला पूर आला की अनेक वेळेला पुढे राजापूर शहर जे नदीकाठी वसलेले आहे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते। अनेक घरे, अनेक दुकाने जी काठालगत आहेत ही पाण्याखाली असतात। पूर ओसरण्यासाठी काही वेळेला 4-4, 5-5 दिवसही लागतात। तोपर्यंत या गावामध्ये सगळे जनजीवन विस्कळीत झालेले असते। नवीन पूल बांधताना या पूर परिस्थितीचा पूर्णपणे विचार करूनच या पुलाचे पिलर्स जे आहेत त्यांची उंची 30 मीटर एवढी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये पुराचा फटका वाहतुकीला बसणार नाही। पुलाची जर रचना पाहिली तर स्पॅन्ड्रिल आर्चची रचना करून त्यावर स्लॅब घालून पुलाची उभारणी करण्यात आली आहे। काळ्या दगडाचा वापर करून या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे। पावसाळ्यामध्ये ज्यावेळी अर्जुना नदीला पूर येतो त्यावेळेला अनेक वेळेला पुराचं पाणी पुलाच्या वरच्या भागापर्यंत पोहोचत होतं। यामुळे अनेक वेळेला
पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत असे। या गोष्टीचा विचार करून नवीन पूल बांधताना तो जास्त उंचीचा बांधण्यात आला आहे। जवळपास 30 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला हा नवीन पूल या जुन्या पुलाच्या शेजारीच उभा करण्यात आला आहे। आता आपण परतीच्या प्रवासाला लागूया। याच पुलावरून मगाशी आपण इथपर्यंत आलो, तर त्याच पुलावरून आपण परत जातोय। परत जाताना राजापूरपासून थोड्याच अंतरावर असलेला एक पिकनिक स्पॉट आहे, तिथे आपण जाणार आहोत आणि तिथून राजापूर शहराचे दृश्य टिपणार आहोत। चला तर मग। या स्पॉटवरून संपूर्ण राजापूर शहर दिसते। राजापूरचे विहंगम दृश्य आपण या ठिकाणाहून अनुभवू शकता। चला तर मग थोडे ड्रोन शॉट घेऊन आपण बघूया राजापूर कसे दिसते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। पुढील व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।